Sir, from my experience as a parliamentarian and a man of the world, I think it would be wise to provide for a woman's constituency. चौधरी साहब को लगा था कि औरतें उनका मजाक चुपचाप सह लेंगी, पर शायद उन्होंने नए भारत की नई महिला को ठीक से समझा नहीं था। Sir, the last speaker, Shri Rohini Kumar Chaudhary, the erstwhile champion and defender of women, who is against removing their social disabilities, spoke about special electorates for women. And in spite of the chivalry of the previous speaker, Indian women will not tolerate any such reservation in the constitution. नमस्कार. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताच्या संविधान निर्मितीत मोलाचे योगदान दिलेल्या 15 महिलांबद्दलची माहिती. ही माहिती UPSC आणि MPSCच्या बदललेल्या पॅटर्ननुसार अतिशय महत्त्वाची आहे. तर जाणून घेऊया 15 संविधानकार महिलांची माहिती. संविधान दिवसाच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान सभेतील 15 महिला सदस्यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाची आठवण करून दिली. ये अवसर संविधान सभा की 15 महिला सदस्यों के योगदान को स्मरण करने का भी है. संविधान सभेत आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या पहिल्या महिला आहेत अंबू स्वामीनाथन. पलक्कड केरळ येथील अंबू स्वामीनाथन यांनी आपल्या जीवनात विधवा महिलांच्या विरोधात असणाऱ्या अनेक सामाजिक कुप्रथा मोडून काढल्या. त्यांनी विधवांवरील निर्बंधांचा प्रखर विरोध केला. त्यांच्या आईच्या दुःखद अनुभवांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते. 1945 मध्ये त्यांनी मद्रास येथून काँग्रेस तिकिटावर निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्या संविधान सभेच्या सदस्य झाल्या. त्यांनी हिंदू कोड बिलवर संसदेत भाषण करताना सांगितले होते की हे विधेयक महिलांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या या विधानावर पुरुष सदस्य हसले होते, पण अंबू स्वामीनाथन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. स्वातंत्र्यानंतर त्या लोकसभेच्या सदस्यही झाल्या. त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांची मुलगी कॅप्टन लक्ष्मी सेहगल या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या INA सहभागी होत्या. दुसरं नाव आहे ॲनी मॅस्करीन. त्रिवेंद्रमच्या ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या ॲनी मॅस्करीन या त्यांच्या काळातील जातीय विषमतेविरुद्ध लढणाऱ्या एक उच्च सामाजिक सुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या सार्वत्रिक मताधिकारासाठी लढा दिला. सामाजिक कार्य करत असताना त्यांच्या घरावर हल्ले होऊ नये त्या आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या. संविधान सभेत त्यांनी केंद्र सरकार मजबूत असावे पण स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता मिळावी अशी मागणी केली. त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे त्या त्रिवेंद्रमच्या पहिल्या महिला खासदार होत्या. सोबतच तुमच्यासाठी एक प्रश्न, त्रिवेंद्रमचं आजचं नाव काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. तिसरं नाव आहे बेगम कुदसिया एजाज रसूल. पंजाबमधील राजघराण्यात जन्मलेल्या असूनही कुदसिया रसूल यांना शिक्षणासाठी लहानपणी अनेक अडथळे पार करावे लागले. त्यांचा पडदा प्रथेला खूप विरोध होता. त्या काळातही त्या ही प्रथा पाळत नव्हत्या. त्यांनी सुरुवातीला मुस्लिम लीग सोबत काम केले, परंतु धर्माच्या आधारावर राजकारण करण्यास त्यांचा विरोध होता. पार्टिशन नंतर त्या भारतातच थांबल्या आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. बेगम कुदसिया एजाज रसूल यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी महिलांच्या हॉकीला प्रोत्साहन दिले आणि भारतीय महिला हॉकी महासंघाची स्थापना केली आणि त्या त्याच्या अध्यक्षही राहिल्या आहेत. चौथ्या व्यक्ती आहेत दाक्षायणी वेलुयाधन. दाक्षायणी या कोचीनच्या पहिल्या दलित महिला पदवीधर होत्या. त्यांच्या उच्च शिक्षणामुळे त्यांना जातीयवादाचा तीव्र सामना करावा लागला. संविधान सभेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. त्यांच्या मते हा प्रस्ताव देशाच्या नॅशनलिझमच्या विरोधात जाणार आहे. त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही त्या दलित चळवळीच्या एक सक्रिय कार्यकर्त्या होत्या. पाचवं नाव आहे रेणुका रे. रेणुका रे यांचा जन्म प्रतिष्ठित कुटुंबात झाला, परंतु महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन त्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या. त्यांनी महिला हक्कांसाठी आवाज उठवला आणि हिंदू कोड बिलाचे जोरदार समर्थन केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्या लोकसभेतही निवडून आल्या होत्या. सहावं नाव आहे हंसा मेहता. हंसा मेहता या स्वतंत्र भारतात महिलांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जायच्या. संविधान सभेत त्यांनी महिलांसाठी असलेल्या आरक्षणाला विरोध केला होता. आम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हवा आहे, कोट्यातून आरक्षण नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे त्या युनेस्कोच्या मंडळावर, लक्षात ठेवा, युनेस्कोच्या मंडळावर काम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. सातवं नाव आहे अमृता कौर.
राजघराण्यात जन्मलेल्या अमृता कौर यांनी महिला शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचं काम केलं. त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या आणि एम्सची स्थापना त्यांच्याच पुढाकाराने झाली होती. 8वं नाव आहे दुर्गाबाई देशमुख. आंध्र प्रदेशातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या दुर्गाबाई देशमुख यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या न्यायविषयक प्रश्नांवर संविधान सभेत अनेक महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यांना मदर ऑफ सोशल वर्क असंही म्हटलं जातं. 9वं नाव आहे विजयालक्ष्मी पंडित. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या भगिनी, मात्र सोबतच विजयालक्ष्मी पंडित या एक कर्तृत्ववान राजदूत आणि नेत्रदीपक नेत्याही होत्या. त्यांच्याबद्दलची एक विशेष गोष्ट म्हणजे त्या UN महासभेच्या, लक्षात ठेवा, त्या UN महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. 10वं नाव आहे कमला चौधरी. लखनौच्या श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या कमला चौधरी या लेखिका आणि स्वातंत्र्य सेनानीही होत्या. त्यांच्या कथा ह्या प्रामुख्याने आधुनिक भारत आणि महिलांच्या प्रश्नावर आधारित असायच्या. 11वं नाव आहे लीला रॉय. लीला रॉय यांनी आसाममध्ये महिलांच्या शिक्षणासाठी चळवळ उभारली. त्यांनी महिलांमध्ये राजकीय चर्चा घडवून आणल्या, सोबतच क्रांतीत महिलांना सहभागी करून घेतले. त्यांनी जयश्री या नावाचे मासिक काढले होते. 12वं नाव आहे मालती चौधरी. मालती चौधरी या शांतिनिकेतनमध्ये शिकलेले क्रांतिकारी होत्या. त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. तुमच्यासाठी एक प्रश्न, शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? कमेंटमध्ये नक्की सांगा. 13वं नाव आहे पूर्णिमा बॅनर्जी. पूर्णिमा बॅनर्जी यांनी कामगार चळवळीसाठी आणि सामाजिक विचारांसाठी काम केले. त्या काँग्रेसच्या इलाहाबाद समितीच्या सचिव होत्या. 14वं नाव आहे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना भारताची नाईटिंगेल म्हणून ओळखलं जातं. त्या भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांच्याबद्दल एक विशिष्ट गोष्ट म्हणजे त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षही होत्या. 15वं नाव आहे सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होत्या आणि सोबतच त्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कामगार संघटनेच्या संस्थापिका होत्या. तर या 15 महिला संविधानाच्या निर्मितीचे मूळ शिल्पकार आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे आपले संविधान आज इतके समृद्ध आहे. ही माहिती UPSC आणि MPSC परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची ठरेल. असे व्हिडिओ अजून येत राहतील. हे व्हिडिओ तुम्ही केवळ ऐकले तरी त्यातील तुम्हाला फायदा होऊ शकेल. जसं की संपूर्ण 15 नावं तुमच्या लक्षात राहणार नाहीत, मात्र परीक्षेत असे काही प्रश्न येतील जसं की खालीलपैकी कोणत्या महिला या संविधान सभेचा भाग होता. अशा जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्हाला ही नावं रिकॉल होतील आणि काही नावं इलिमिनेट करून तुम्ही उत्तरं देऊ शकाल. या टाईपच्या व्हिडिओचा फॉर्मॅट तसाच असणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत हे व्हिडिओ ऐकू शकाल. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. टेलिग्रामवर लिंक शेअर करा आणि काही सजेशन असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच ही माहिती जिथून घेण्यात आली आहे त्या सर्व रेफरन्सेसची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. जर तुम्हाला याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर त्या लिंक तुम्ही ओपन करू शकता. धन्यवाद.